हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सगळे? तेजश्री सांगेलकर या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. तर आज नवरात्रीचा चौथा दिवस आहे आणि रंग आहे पिवळा आणि आपली देवी जी आहे ती कुष्मांडा देवी आहे. या देवीला पिवळे वस्त्र अर्पण केले जातात आणि पिवळा रंग हा आपल्याला ऊर्जा, शक्ती आणि उत्साहाचं प्रतीक असं मानलं जातं. देवीच्या हिशोबाने आता सांगायला गेलं तर सृष्टीच्या आरंभी ना पृथ्वी होती ना सूर्य होता, तर फक्त सगळीकडे अंधारच होता आणि त्या अंधारातून आदिशक्ती प्रकट झाली होती आणि तिच्या दिव्याच्या तेजाने प्रकाशाने सूर्यदेवतेचा जन्म झाला होता आणि म्हणूनच तिला कुष्मांडा देवी असं म्हणलं जातं. कुष्मांडाचं जर असं तुम्ही बायफर्केशन म्हणजे थोडक्यात जर कुष्मांडा देवीचं सांगण्यात गेलं तर कु म्हणजे थोडं, उष्म म्हणजे ऊर्जा आणि अंड म्हणजे ब्रह्मांड असं ह्याचं पूर्ण कुष्मांड म्हणून आहे. आणि ती देवी जी आहे ती थोड्याशा ऊर्जेमधून आदिशक्ती साकार करणारी देवी म्हणजे कुष्मांडा देवी. कुष्मांडा देवीला अष्टभुजा असून तिच्या हातामध्ये कमंडल, धनुष्यबाण आणि चक्र, गदा, कमळ आणि अमृत कलश हे आहे. आणि ही देवी जी आहे ती सिंहावर बसलेली देवी आहे. कुष्मांडा देवीची कृपा जर आपल्यावरती लाभल्यास ती आपल्या सगळ्यांचं संरक्षण करते आणि निवारण करून दीर्घायुष्याचा लाभसुद्धा देते आणि जीवनात तेज, सुख, समृद्धी प्रकट होते. अशाच पद्धतीने नवरात्रीचे जे 9 कलर आहेत ते आपल्याला काही ना काही सांगून जातात. तसंच तुमच्या घरामध्ये काम करणारी जी स्त्री असते ती त्या स्त्रीला ऊर्जासुद्धा ती त्या देवीमधून प्रकट झालेली असते. म्हणून ती देवी प्रत्येक वेळेला अशी सांगत असते की तुझं जे आहे खरं ते तू खरं साकार कर आणि तू आपल्या कुष्मांडा देवीसारखी वाग. असं थोडक्यात मी तुम्हाला आजच्या नवरात्रीच्या देवीचं तुम्हाला चौथ्या दिवसाची पिवळ्या कलरची कुष्मांडा देवीचं थोडक्यात स्पष्टीकरण सांगितलेलं आहे. आणि अशाच पद्धतीने आपण 9 कलर्सच्या देवींचं आणि कलरबद्दल आपण नवरात्रीबद्दल बोलूयाच. तर आज मी तुम्हाला कशी दिसत आहे, मी आज पिवळी साडी नेसलेली आहे आणि माझे फोटोज पण तुम्हाला ह्याच्या पुढच्या म्हणजे आपल्या या ब्लॉगमध्ये कंटिन्यूस दिसतील. तर असंच आपण पुढच्या कलरसाठी भेटूया. टिल देन टेक केअर, बाय. धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता. आई कृपा करी माझ्यावरी जागावी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागावी तो रात सारी. आज गोंधळाला